नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे MPSC कॉम्पिटिटिव्ह क्लब या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत. तर आज आपल्या MPSCची महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्या एकूण 552 पदांच्या भरतीकरता जाहिरात आलेली आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे याची तर 14 जून 2026 रोजी 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये 3 संवर्गाच्या अंतर्गत ही परीक्षा होणार आहे. तर पहिला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी गट व अराजपत्रित. तर याच्यामध्ये आपण बघू शकता तर एकूण किती 6 पदांचा समावेश केलेला आहे. आणि तेच जर आपण बघितलं राज्य कर निरीक्षक तर त्याच्यामध्ये एकूण 236 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि आनंददायक बाब म्हणजे जवळपास 130 पदं ही ओपन कॅटेगरीला उपलब्ध झालेली आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं की ओपनसाठी एकही पद नव्हते 2025च्या जाहिरातीमध्ये, पण ह्यावेळेस 130 पदं ही फक्त ओपनसाठी दिलेली आहेत. याच्यामध्ये सर्वसाधारण जर बघितलं तर किती 84 पदं ही ओपनमधली आपण बघू शकतो ही सर्वसाधारण कॅटेगरीला दिलेली आहे. ते महिलांसाठी 39 तर खेळाडूंसाठी 7 पदं दिलेली आहेत. आता हे बाकीचं आरक्षण तुम्ही इथे या जाहिरातीमध्ये बघून घेऊ शकता. तर याची सविस्तर PDF आपल्या MPSC कंबाईन स्पेशलिस्ट या चॅनलवर टाकलेली आहे टेलिग्रामला, तिथे आपण जाऊन बघू शकता. त्यानंतर तिसरा जो सर्वांचा म्हणजे बऱ्याच जणांचा ड्रीम असतं तर ते म्हणजे PSI. तर PSIचं बघू शकतो आपण पोलीस उपनिरीक्षक याच्या जवळपास एकूण 310 पदं आलेली आहेत. तर त्याच्यामधील जर आपण बघितलं तर एकूण पदं किती इथं तर 310 पदं ही याची एकूण पदं आहेत. तर जर याच्यामध्ये जर बघितलं अराखीव पदं किती आहेत तर 58मध्ये तर सर्वसाधारण कॅटेगरीला जर आपण बघितलं तर जवळपास 38 पदं ही याच्यासाठी दिलेली कशासाठी तर सर्वसाधारण कॅटेगरीसाठी. महिलांसाठी 17 आणि खेळाडूसाठी जवळपास 3 पदांचा समावेश आहे. तर आपण हे प्रत्येक जागांचे प्रवर्गणी आहे सामाजिक समांतर आरक्षणाचं जे विवरणपत्र आहे ते देखील बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तर अर्ज सादर करण्याचा कालावधी तर दिनांक 10 एप्रिल 2026 पासून म्हणजे उद्यापासूनच याच्या अर्जाला सुरुवात होणार आहे. आणि शेवटचा दिनांक किती आहे तर 30 एप्रिल रोजी. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक लक्षात असू द्या 30 एप्रिल 2026 रोजी आहे. आणि ते जर तुम्ही चलनद्वारे जर भरणार असाल पैसे तर त्याचा अंतिम दिनांक आहे 2 मे 2026 रोजी. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 4 मे 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये भरायचे आहेत पैसे. तर लक्षात असू द्या 30 एप्रिल. त्याच्या आधीच आणि महत्त्वाचं ज्याच्याकडं नॉन क्रिमिलियर नसेल किंवा जातीचं प्रमाणपत्र वगैरे हे सर्व या अंतिम डेटच्या आधीचे हवे असते. त्याच्यामुळं ज्याच्याकडे नाही आहे NCL वगैरे तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे. आणि ज्यांच्याकडे अवेलेबल आहे 2025-26 मुदत असलेली आणि 26-27 मुदत असलेली ते देखील चालू शकते. कारण आपण पाहिलं होतं आपली जाहिरात मार्चमध्ये येणार होती आणि मार्च आपला हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. अपेक्षित होती 31 मार्चपर्यंत जाहिरात येईल, पण ती न आल्यामुळं MPSCने यावेळेस म्हणजे ती चांगली सुविधा उपलब्ध करून दिली की 25, 26 आणि 2026-27 या वर्षांसाठी चालू असलेले आपले नॉन क्रिमिलियर वगैरे आणि दाखले सर्व चालणार आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. तर इथं आपण बघू शकता की 4.1 त्यांनी काय सांगितलेलं आहे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. आणि 4.2मध्ये काय सांगितलेलं आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीत नमूद केली आहेत. म्हणजे आजच्या डेटपर्यंत समजा त्याने ज्या डिपार्टमेंटनी जागा पाठवल्या तर ती इथं आपल्याला भेटलेली त्याची जाहिरात आलेली आहे. तर जाहिरातीमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील आता हे महत्त्वाचं आहे लक्ष द्या. तर येथे येणाऱ्या बघा आता महत्त्वाचं काय आहे तर येथे तर उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. हे बघून घ्या. तर याचं
समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्वपरीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया राबवण्यात येते. आपल्याला पण माहिती आहे म्हणजे गट ब चा अंतिम निकाल येईपर्यंत जी पदे किंवा संवर्ग आहे तर ती याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. हे त्यांनी इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे. जी सध्या मार्केटमध्ये चर्चा सुरू होती की म्हणजे बरेच संवर्ग किंवा पदे समाविष्ट होऊ शकतात तर ते होऊ शकतात. ते इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. जरी समजा संवर्ग नाही ॲड झाले तरी पण अशी शक्यता आहे की उद्या SR असतील किंवा आणखीन SOची पदे याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. त्याच्यामुळं आपण असं म्हणू नाही शकत की ही जाहिरात अंतिम आहे. याच्यामध्ये आता मागचं 1-2 वर्षाचं बघता की शक्यतो पदांमध्ये वाढ नाही झालेली पण शेवटपर्यंत काही ना काही नक्कीच समजा जसे SRचं आता 2025मध्ये 84 जागा जवळपास वाढलेल्या आहे ते पण आपण बघितलेलं आहे. आता तिथं 4 पॉईंटमध्ये त्यांनी तेच दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे एखाद्या कॅटेगरीसाठी भले आज एक जरी जागा नसेल पण याचा अर्थ असा नाही की आपण फॉर्म भरायचा नाही, तर आपण फॉर्म भरायचा आहे. कारण जर पुढे जाऊन जर जागा वाढल्या त्या कॅटेगरीसाठी पण जर जागा वाढल्या तर उद्या असं नको व्हायला की आपण आज कॅटेगरी जागा उपलब्ध नाही ना आपण फॉर्म भरलेलं नाही असं नको व्हायला. त्याच्यामुळं ज्यांना अर्ज भरायचा आहे भले त्यांच्या कॅटेगरीसाठी जागा नसतील तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरायचा आहे. आणि ज्या आपण मग 4.5मध्ये ते दिलेले की पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. आत्ता पण आलं होतं बघा शुद्धीपत्रक कशाचं आपलं दुय्यम निबंधकचं 84 जागांचं आणि बाकीच्या जागेंचं इवन PSIचं सुद्धा मागच्या वर्षी स्पेशल शुद्धीपत्रक टाकून त्यांनी जागा याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या. त्याच्यामुळं जागेचं वगैरे काही एवढा इश्यू येणार नाही. तुम्ही फक्त आता सध्या कागदपत्र वगैरे या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. आता त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं इथं पण त्यांनी तेच सांगितलेलं 4.15मध्ये की त्यांनी एप्रिल 2026मध्ये प्रसिद्ध करण्यात जाहिरात ही 2026मध्ये प्रसिद्ध केली. कधी एप्रिलमध्ये असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2026 आणि त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे अर्ज सादर करताना अपलोड करणे आवश्यक राहील. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या इथं की चालू शकते 2025-26 आणि 26-27. आणि सेम इथंच 4.18मध्ये इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर आर्थिक उत्पन्न वर्षाचे उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे अनिवार्य राहील. म्हणजे तेच आपलं NCL वगैरे या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या अर्ज फॉर्म भरण्याच्या आधी. आता खेळाडू आरक्षणासंबंधी काय गोष्टी दिलेल्या आहे किंवा काय ते सगळं व्यवस्थित वाचून घ्या. व्यवस्थित वाचूनच फॉर्म भरा. इथं दिव्यांग आरक्षणसुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढं येऊ आता की याच्यासाठी पात्रता काय आहे तर भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा जर बघितली आपण तर ह्या तिन्ही पण पदांसाठी मर्यादा करण्याचा दिनांक किती इथं 1 ऑगस्ट 2026 आणि म्हणजे ओपनसाठी तर त्याच्यासाठी आपण बघूया तर किती तर जवळपास कमीत कमी 18 तर मॅक्झिमम किती दिलेलं आहे मागासाठी तर 38 हे लक्षात असू द्या. या बाकीच्या पोस्टसाठी PSIला मात्र वेगळी पात्रता हे इथं लक्षात घ्या. PSIसाठी दिलेले आहे ओपनसाठी कमीत कमी 19 आणि तेच दिलेली आहे इकडं मॅक्झिमम 31. बाकीच ठिकाणी बघा किती आहे तिथं तर तिथं आहे जवळपास 38 हे लक्षात घ्या बरं का. इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं 38 दिलेली आहे आणि PSIसाठी 31 ही मॅक्झिमम पात्रता आहे ओपनसाठी. तेच मागासवर्गीयासाठी किती तर किमान 18 आणि मागासवर्गीयासाठी हे सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षकासाठी हे जवळपास 43 आणि ते जर आपण इथं बघितलं पोलीस उपनिरीक्षकसाठी किती ती तर 34 आहे.
हा एवढा डिफरन्स आहे, तो मात्र लक्षात घ्या. बाकी प्रावीण्यप्राप्त खेळाडू आणि माजी सैनिक वगैरे त्यांच्या पण वेगवेगळे येते, ते तेवढं बघून घ्या इथे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, तर हे महत्त्वाचं आहे. तर पहिले काय आहे, तर संविधानिक विद्यापीठाची पदवी. संविधानिक विद्यापीठाची पदवी आताशी तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता. त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरी काय दिलेली त्यांनी, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्वपरीक्षा तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यापूर्वी विहित केलेल्या अंतिम दिनांका आधी ती एक्झाम उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे आता जे फायनल इयरला आहेत आणि ते फॉर्म भरू शकतात, ॲपियर होऊ शकतात, परंतु जेव्हा मुख्य परीक्षा राहील तर त्याच्या आधी म्हणजे मुख्य परीक्षेचे जे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक राहील तर त्याच्या आधी तुम्ही म्हणजे पास झालेले पाहिजे, म्हणजे पदवी तुमची निघालेली पाहिजे. हे लक्षात घ्या बरं का. फॉर्म भरता येईल तुम्हाला, काही इश्यू नाही. फक्त तुम्ही मुख्य परीक्षेचा जो फॉर्म भरायचा अंतिम दिनांक आहे त्याच्या आधी तुमची पदवी पूर्ण झालेली पाहिजे. नाही तर तुम्ही फक्त प्रीपुरते हे होताल पात्र, तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार नाही जर तुमची डिग्री झाली नसेल तर. म्हणजे एखाद्याची कसं डिग्रीला बॅक असतो, एखादा विषय राहतो त्याच्यामुळे डिग्री राहते, तर हे थोडं त्यांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता बघा, तर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत किमान शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. तर बघा पुरुषांसाठी काय आहे, तर स्वतःची लिंग ओळख पुरुष आणि अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवाराकरता, म्हणजे पुरुष आणि जे तृतीयपंथी उमेदवार आहे त्यांच्यासाठी ते किती बघा, उंची किती आहे 165 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी, आणि छाती न फुगवता 79 आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर. ते जर बघितलं महिलांसाठी किती, इथं महिलांसाठी उंची जवळपास 157 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी उंची आहे. आता अर्हता घालण्याचा दिनांक, तर मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. आता हे परीक्षेचे टप्पे, म्हणजे आता ज्यांना आता माहीत नसेल तर त्यांनी बघून घ्या की आता तिन्ही संवर्गासाठी परीक्षा होत आहेत. तर पहिली असते आपली संयुक्त पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर असते मुख्य परीक्षा, त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेचे एकूण गुण असतात 100, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क्स आणि त्याच्यापैकी कट ऑफ लागतो. सेम मुख्य परीक्षेसाठी गुण असतात 400 गुण, आणि या 400 पैकी म्हणजे पहिला पेपर 1 मराठी इंग्रजी 100 प्रश्न 200 मार्क, आणि दुसरा GS तर त्याच्यासाठी असतात 100 प्रश्न 200 मार्क्स. आणि जी असते पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदपत्रिका शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल. आणि तसेच शारीरिक चाचणीचे गुण हे कसे क्वालिफाईंग स्वरूपाचे असल्यामुळे एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 60 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. शारीरिक चाचणीमध्ये किमान 60 गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येईल. तर लक्षात ठेवा, इकडं जे मध्ये वावड्या उठल्या होत्या की जे हे चालू होतं की मुलाखत कॅन्सल होणार आहे, तर इथं दिलेलं आहे, स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, असं काही नाही, 40 गुणांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना आणि पद्धतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षा अंतिम निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्जासाठी आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा खाते वगैरे तयार करून घ्यायचे आहे. नोंदणी खाते तयार करून घ्यायचे, प्रोफाईल तयार करायची आपल्याला. त्यानंतर खाते तयार केले ते म्हणजे ज्यांचे खाते समजा आहे ऑलरेडी, तर त्यांनी जर अपडेट केली नसेल NCL वगैरे टाकून गोष्टी, तर ते अपडेट पण करायचं आहे. तर KYCची प्रक्रिया आहे, तर ती KYC पण प्रक्रिया पूर्ण करायची प्रोफाईलवर जाऊन आपल्याला. तिथंच फॉर्म भरताना आपले जे कागदपत्र समजा सांगितलेले आहे त्यांनी, तर ती आवश्यक कागदपत्र अपलोड करायची अर्ज करताना. परीक्षा शुल्काचा भरणा देखील करायचा आणि जिल्हा केंद्राची निवड करायची, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात अभ्यास करताय किंवा जिथं आहात तर तेथील जिल्हा केंद्र तुम्हाला निवडायचं, जे जवळ पडेल ते. आता पुढे आता जर बघितलं प्रमाणपत्र किंवा कागदपत्र काय काय लागतात अपलोड करण्यासाठी, तर पहिले सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा,
WS बाबत पुरावा, त्याच्यासाठी आर्थिक वर्ष दिलेलं आहे त्यांनी 25-26 अथवा 26-27. त्याची साईज दिलेली किमान साईज 50 KB आणि मॅक्झिमम 500 KB. त्यानंतर NCL दिलेलं आहे या दोन्ही वर्षांसाठी. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. त्याच्यानंतर खेळाडूंसाठी पण खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा. पूर्वसाठी आणि मुख्यसाठी पण अटी दिलेल्या आहे, ते बघून घ्या. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्या अधिवास प्रमाणपत्र. ते या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. फॉर्म भरताना हे अपलोड करायचं आपल्याला तुम्हाला तिथं. आता ही अर्ज प्रक्रिया आपल्याला माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर हे राबवण्यात येते, तर ती वेबसाईट वगैरे बघून घ्या. तर शुल्क किती परीक्षेसाठी, तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुल्क जर बघितले आपण, तर अमागास ओपनसाठी शुल्क इथं दिलेले आहे 394, म्हणजेच मागासवर्गीयसाठी दिलेले आहे 294 रुपये. आणि शुल्काचा जो भरणा आहे आपण आपल्या म्हणजे ऑनलाईन देखील करू शकतो आणि ऑफलाईन पद्धतीने जर बघितलं तर आपण चलनाद्वारे देखील हा शुल्काचा भरणा करू शकतो. आता हे प्रवेशोत्तर सेवा शर्ती वगैरे ही एकदा PDF व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरताना. आणि काळजी घ्यायची की प्रोफाईल वगैरे अपडेट करून घ्यायची आहे फॉर्म भरताना. जे काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, तर त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि इतर काही माहितीसाठी PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल MPSC कंबाईन स्पेशलिस्ट, ज्याच्यावर फक्त आणि फक्त कंबाईन विषयी माहिती उपलब्ध असेल असे आपले डेडिकेटेड चॅनल आहे, ते तुम्ही नक्की जॉईन करा. राहिला प्रश्न अभ्यासक्रम, बुक लिस्ट कसं काय वापरायचं आणि नेमकं म्हणजे पुस्तकं कमी वेळात समजा कशी जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट देतील, तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. तर धन्यवाद, तुम्ही इतका वेळ ऐकून घेतला त्याबद्दल. लवकरच आपण तो नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.